श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुळशी विवाहाच्या दिवशी चुकूनही तुळशीजवळ या गोष्टी ठेवू नका, नाहीतर संकट आलंच म्हणून समजा. तर अशा कुठल्या गोष्टी आहेत त्या तुळशी विवाहाच्या दिवशी चुकूनही तुळशीजवळ ठेवायच्या नाही, त्याचीच माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. हिंदू धर्मामध्ये तुळशीला एक विशेष महत्त्व आहे. तुळशीचं रोप लावल्यानं घरात सकारात्मक ऊर्जा येते. तर वास्तुशास्त्रानुसार तुळशी विवाहाच्या दिवशी तुळशीजवळ काही गोष्टी अजिबात ठेवू नये. तर त्या कुठल्या गोष्टी आहेत, कुठल्या वस्तू आहेत त्या ठेवू नये, त्याचीच माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. यावर्षी तुळशी विवाह हा 2 नोव्हेंबर 2025 रोजी साजरा केला जाईल. या दिवशी विश्वाचे रक्षक भगवान विष्णू, शालिग्राम आणि आई तुळशी यांचा विवाह संपन्न होतो. तर या तुळशीजवळ कुठल्या वस्तू, असं म्हटलं जातं की जो कोणी या दिवशी तुळशी विवाह सोहळा करतो त्याचे सर्व त्रास दूर होत असतात. तर वास्तुशास्त्रानुसार तुळशी विवाहाच्या दिवशी तुळस आणि शिवलिंग एकत्र ठेवू नये. तुळशीजवळ शिवलिंग ठेवल्यानं पूजेमध्ये दोष निर्माण होतात. तर चुकूनही या दिवशी शिवलिंग जे आहे तर ते तुळशीजवळ ठेवू नये. दुसरी गोष्ट म्हणजे तुळशीजवळ चुकूनही चप्पल ठेवू नये. बघा, चुकूनही ठेवू नये. असं केल्यानं देवी लक्ष्मी रागावते, ती नाराज होते आणि घरात आर्थिक समस्या ज्या आहे त्या निर्माण होण्याची शक्यता वाढते. त्याचबरोबर तुळशीजवळ झाडू देखील ठेवू नका. तुळशीजवळ झाडू, बघा, झाडूचा उपयोग घरातील कचरा साफ करण्यासाठी केला जातो आणि हीच झाडू तुळशीजवळ ठेवल्यानं तिचा अपमान होतो आणि त्यामुळे देखील काही समस्या, काही संकट देखील येऊ शकतात. त्याचबरोबर तुळशीजवळ काटेरी झाडं ठेवू नयेत, कारण यामुळे घरात गरिबी आणि भांडणं वाढू शकतात. त्यामुळे चुकूनही तुळशी शेजारी, तुळशीजवळ, तुळशीच्या आसपास काटेरी झाडं ठेवू नये. तर या काही गोष्टी अगदी साध्या सोप्या आहेत, परंतु त्या तुळशीजवळ चुकूनही ठेवू नये, जेणेकरून घरात सतत भांडणं, संकट जे आहेत तर ती येत असतात. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.